हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला सुद्धा जे बेली फॅट आहे, पोट आहे, ते कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप अजिबात करू नका. कारण आफ्टर डिलेवरी नंतर सी सेक्शन झाल्यानंतर, माझं पण सी सेक्शन झाल्यानंतर खूप पोट दिसत होतं. अक्षरशः परत प्रेग्नेंट आहे की काय असं पोट दिसत होतं. तर ते आपल्याला पोट कमी करायचं आहे, तर काय केले पाहिजे? तर त्यासाठीच मी तुम्हाला आज एक्सरसाइज सांगणार आहे की कोणते एक्सरसाइज केले पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. तर बेली फॅट आपल्याला कमी करायचा, त्यासाठी आपल्याला त्या पोटावर थोडंसं ताण दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पोटाला जर प्रेशर मिळालं तर ते हळूहळू कमी होणार आहे. कधीही पोटाची जे बेली फॅट आहे, पोटाची चरबी आहे, ती थोडा वेळ लागते. बाकीचे सगळे पार्ट्स कमी होतात, पण पोटाची जी चरबी असते थोडा वेळ लागतो. त्यासाठी आपलं खाण्यावर नियंत्रण पाहिजे. तर आपण प्रॉपर डाएट केला पाहिजे आणि प्रॉपर एक्सरसाइज केली तर रिझल्ट आपल्याला 100% मिळून जातं. जसं की मला मिळालं, कारण तुम्ही माझ्या फोटोमध्ये पाहिलंच असेल की खूप मला पोट होतं आफ्टर डिलेवरी नंतर. तर ते मी पोट कसं कमी केलं, कोणते एक्सरसाइज करायचे, तर मी तुम्हाला एक्सरसाइज आज जे सांगणार आहे त्याचे तुम्हाला 20चे 3 रेपिटेशन करायचे आहेत. म्हणजेच 20चे 3 सेट कंपल्सरी करायचेच आहेत. हळूहळू आपल्याला वाढवायचं आहे, पण 20-20चे 3 तर कंपल्सरी केलेच पाहिजे. त्या 20-20च्या सेटअपमध्ये आपल्याला 20 सेकंदाचा गॅप कंपल्सरी घ्यायचा आहे. परत स्टार्ट करायचं आहे आणि श्वासावर नियंत्रण ठेवत, म्हणजे श्वास घेत आणि श्वास सोडत आपल्याला एक्सरसाइज करायचे, जेणेकरून आपल्याला 100% रिझल्ट मिळेल. चला तर आपण वेळ न वाया घालवता स्टार्ट करूया. ओके, हात असे ठेवायचे आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजेच जेव्हा आपण खाली हात घेतोय तेव्हा श्वास घ्यायचा आहे, जेव्हा वर हात घेतोय तेव्हा श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा दाखवतेय. अशा पद्धतीनं आपण पहिली एक्सरसाइज करायची आहे. नंतरची दुसरी एक्सरसाइज आहे, हे असं हात वर घ्यायचे आहेत, हे पायामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. 1 2 3 4 and 5. ओके, नंतर आता राईट लेगचं 1 2 3 4 5, जेणेकरून आपल्या पोटाला प्रेशर पडलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही एक्सरसाइज करायचं आहे. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. ह्या सुद्धा एक्सरसाइज मध्ये आपल्याला श्वास घेत श्वास सोडायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीनं करायचं आहे. आता असणार आहे तिसरी एक्सरसाइज. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फास्ट करायचं आहे. ही एक्सरसाइज आहे ती मी जसं आता तुम्हाला दाखवलं, जेणेकरून प्रेशर पडेल आपल्याला. ओके, चौथी एक्सरसाइज आहे की आता पुढची एक्सरसाइज आहे, हात एकामेकाच्यात गुंतवायचे आहेत, वर घ्यायचं आहे, श्वास सोडत दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ही 4 एक्सरसाइज करायचे आहेत बेली फॅटसाठी. आता तुम्ही म्हणाल की डाएट काय करायचं आहे, तर डाएट आपल्याला फुलका खावा किंवा भाकरी खावा. भाकरी एकच खायची, फुलके पण एकच खायचं, पण फुलका असेल तो विदाउट ऑइल घ्यायचा आहे तुम्हाला कंपल्सरी. वॉटर इनटेक प्रॉपर ठेवा. पोटाची चरबी जर कमी करायचे असेल तर डायजेशन सिस्टीम आपल्याला सुधारायला हवी, त्यामुळे प्रॉपर 3.5 लिटर डेली आपल्याला पाण्याचे इनटेक हा झालाच पाहिजे. त्याच्यानंतर आहे की तुम्ही थोडंसं जेवल्यानंतर वॉकिंग केलं पाहिजे. डायरेक्ट झोपायचे नाही, दुपारची वेळ असू दे किंवा संध्याकाळची. रात्रीचं जेवण हे होता होईल तेवढं लवकर करायचं आहे. मी तर म्हणेन की 6च्या आत जमत असेल
तर 100% करा, कारण आपल्याला बेली फॅट फक्त पोटाची चरबी कमी करायची आहे. फार मोठा टास्क नाही आहे. पूर्ण बॉडीचं फॅट कमी करायचं असेल तर प्रत्येक पार्टची एक्सरसाइज करावी लागते, पण जर फक्त पोट कमी करायचं असेल तर फक्त पोटाची एक्सरसाइज करायची आहे. हळूहळू 4 सेट करायचे, 20-20चे 4 करा. सुरुवातीला 3 पासून स्टार्ट करा. हळूहळू थोडंसं पोट दुखेल, कारण त्याच्यावर प्रेशर मिळाल्यामुळे ते थोडंसं पेन होतं, पण इट्स अ नॉर्मल, डोंट वरी. पण पिरियडमध्ये अजिबात ही एक्सरसाइज करायची नाहीत. टोटली 3 दिवस तुम्ही रेस्ट घ्यायची आहे. आणि मेन म्हणजे टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. जर तुम्ही खूप एक्सरसाइज करताय, सगळं करताय आणि तुम्ही टेन्शन खूप घेताय, कधी कमी होणार? पण नाही, प्रत्येकाला वेळ दिली पाहिजे. त्यामुळे हळूहळू होणार आहे. शेवटी ती चरबी आहे, कोणती दुसरी गोष्ट नाही आहे. कट केली कात्रीने आणि पटकन कमी झाली. त्यामुळे ह्या गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या आणि प्रॉपर डाएट करा, प्रॉपर पाणी घ्या, बस आहे, बाकी काही नाही. आणि झोप 8 तासाची कंपल्सरी घ्या. रात्री मोबाईल बघत बसलं म्हणून फालतू वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रॉपर झोप घ्या. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच तुम्हाला वेट लॉस जर्नी, मी कसं वर्षभरामध्ये 37 किलो वजन कमी केलं, ते पण गॅपनी कसं कमी केलं, तो माझा प्रवास आहे, तो सुद्धा मी शेअर केलेला आहे. फर्स्ट व्हिडिओ आहे जो माझा प्रवासाचा आहे, तो सुद्धा तुम्ही चॅनलला जाऊन बघा. तुम्हाला खूप एनकरेज मिळेल, खूप एनर्जी मिळेल. आणि पॉझिटिव्ह कसं राहायचं ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे, कारण वेट लॉस जर्नीमध्ये पॉझिटिव्ह राहणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर चला, इथंच थांबते मी. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.